भारी आहे बघा. आपण 100-102च्या स्पीडवर आहोत. भुजमधली सकाळ अनुभव आहे भारी. गारवा आहे पूर्ण. द्वारका 128, सोमनाथ 255, जामनगर ह्या साईडला आहे. चला समोर महादेव दिसतात. ह्याचं मेन अट्रॅक्शन काय माहिती आहे का? सुप्रभात मित्र, मी ओंकाराने तुमचे स्वागत आहे ओंकाराने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आता आपण आहोत भुजमध्ये. इथून आपण जाणार आहोत नागेश्वरला. कालचा आपला भुजचा स्टे इथे होता 5x, 0.5x आणि 1x. आणि सगळं सामान आता लोड झालं आहे. सकाळचे 8 वाजले. इथून नागेश्वर जवळपास 390-400 किलोमीटर्स आहे. तर चला आपण निघूया आपला नागेश्वर राईडसाठी. या राईडमध्ये आपण 2 ज्योतिर्लिंग करणार आहोत जे गुजरातमध्ये आहेत. एक तर नागेश्वर आणि दुसरं सोमनाथ. दोन्ही जवळजवळ आहेत, एकदम किनाऱ्यावर आहेत. आपण आता आहोत भुजमध्ये. भुजवरनं पूर्ण एक वळसा घालून आपल्याला जामनगर करत नागेश्वरला यायचं. सोबतच द्वारकाधीश देखील मंदिर आहे, ते आपण करणार आहोत. आणि त्याच्या नेक्स्ट डे सोमनाथ, आणि मग तिथून आपण रिटर्न. आपली टोटल राईड झाली 1082 किलोमीटर फ्रॉम मुंबई. आपलं हे राजमहल हॉटेल होतं. थोडं आजूबाजूला भुताटकी आहे. रात्री तुम्ही बघाल तर हे एक आणि मागे काहीच नाही. चला सकाळी चालू केली की गाडी व्हायब्रेटच होते आधी. भुज प्रॉपर सिटी आहे. आता इथून आपण जाणार आहोत बचाव. त्यानंतर मग एक राऊंड घेऊन जामनगर आणि मग नागेश्वर. बचाव इकडून 68 किलोमीटर आहे. गुजरातला आल्यावर सगळीकडे मी तारक मेहताच बघतो. ज्या ज्या दुकानात आम्ही गेलो तिकडे सगळीकडे तारक मेहता चालू असतं. जुन्या एपिसोड्स. नवीन आता एवढी मजा नाही राहिली. जे जुने एपिसोड होते तारक मेहताचे एक नंबर होते. भुजमधली सकाळ अनुभव आहे भारी. गारवा आहे पूर्ण आणि थोडं गावातला एरिया आहे त्यामुळे भारी वाटतं. कोणती तरी कंपनी आहे BKT करून, आय थिंक टायरची कंपनी. ट्रॅफिक बघा काय. हा बचावला पोचलो होतो आपण. नाश्ता करूया कारण तिकडे काय नाश्ता रेडी नव्हता. नाश्ता घेतला ढोकळा आणि समोसा, खमंग आणि फाफडा. नाही बस केवढी मोठी नदी आहे बघा. पोपटलात खाली बसले. आता 12:30 झालेत. त्या साईडला जोडी आहे, भाद्रा आहे. जामनगरला लंचसाठी थांबूया. आता राईड घ्यायचं. मालियाला आलो आहोत आपण. मालिया 2 किलोमीटर पुढे. जामनगर 126 आणि पिपालिया 23 किलोमीटर. हा बरा मोठा हायवे लागला आहे. इथून जामनगर आहे 105 आणि द्वारका आहे 237. आपल्याला द्वारकाच्या आधी थोडं जास्त थांबायचं आहे नागेश्वरला. आता लांब लांबपर्यंत ना पवनचक्क्या दिसायला सुरू झालं आहे. रोड बऱ्यापैकी चांगला आहे.
भारी आहे बघा. आपण 100-102च्या स्पीडवर आहोत. लँडस्केप आहे. मधलं गाव क्रॉस झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा असा मोठा हायवे चालू झाला आहे. इथून द्वारका आहे 215. त्या साईडला सुंदर अशा पवनचक्क्या दिसत आहेत. जामनगर अजून 25 किलोमीटर आहे. आता वाजलेत दुपारचे 1. काय रोड आहे बघा, भारी रोड एकदम. मध्ये छोटी छोटी गावं आहेत तेव्हा तो एक सिंगल रोड होतो आणि त्यानंतर असा मोठा एक्सप्रेस वे. आता आहोत आपण जामनगरमध्ये. जेवण झालं आहे जस्ट. भरपूर ऊन आहे. दुपारचे आता 2-2:15 झालेत. इथून आपलं नागेश्वर जे स्टे दाखवतो आहे तो जवळपास इथून 2-2.5 तासावर आहे. सो आता आपण निघतो आहे. थोडी रेस्ट घेतली कारण भरपूर मोठा स्ट्रेच आपण कवर केला 4-5 तासामध्ये. अजून 2-2.5 तासाची राईड बाकी आहे. चला. सपना राजधानीला थांबलो होतो. बस बस चलो बाय बाय. चलो हो. तिकडे ज्याचं कॅटरर्स होतं तो नेपाळचाच होता. तो त्याची स्टोरी सांगत होता. नेपाळमध्ये गाड्या महाग आहेत आणि त्याच्याकडे इथे 2 गाड्या आहेत. 2 बाईक, एक बुलेट आणि एक पल्सर 220. प्रॉब्लेम आहे की त्याला ती तिकडे गाडी घेऊन जाता येत नाही आहे. ती इथेच वापरावी लागते कारण नेपाळमध्ये गाड्या महाग पडतात. म्हणजे इकडे 2 लाखाची असेल तिकडे 4पर्यंत जाते. ते इम्पोर्ट टॅक्स वगैरे सगळ्या गोष्टी लागत असतील त्यामुळे. चला जेवण झालं. 2:30 वाजलेत. थोडं गरमी होती त्यामुळे थोडं रेस्ट घेतलं. अर्धा तास एक्स्ट्रा. रिलायन्सचं ऑफिस आहे इथे. बऱ्यापैकी लवकर आपण आलो. आता 1350 किलोमीटरची आपली राईड झाली आहे टोटल. मुंबई टू जामनगर सगळं फिरून. जामनगर या साईडला गेलं 10 किलोमीटर होतं पुढे. तो आता इथून द्वारका 147 काहीतरी आहे. म्हणजे त्याच्या आधी थोडंसं नागेश्वर आहे. रायडर्स वगैरे द्वारका 128, सोमनाथ 255, जामनगर ह्या साईडला आहे. चला आजचा स्टे आपला नागेश्वरला असणार आहे. उद्या मे बी आपण द्वारकाला जाऊ किंवा काय करायचं ते प्लॅन बघू उद्याचं.
उद्याचं काही ठरवलं नाही आहे. शार्प लेफ्ट, जाडिया जोडिया. आता छोटा रोड लागला आहे आणि हा बेकार रोड चालू झाला आहे. थोडा रोड बेकार आहे. पवनचक्की आता समोरच आहे. जोडिया गावामध्ये आपण पोचतो आता. बरं का, समोर नागेश्वर राईट. नागेश्वरीतून 3 किलोमीटर आहे. समोर महादेव दिसतात. नागेश्वर ज्योतिर्लिंग. फायनली आपण आता नागेश्वरच्या रूममध्ये पोचलो आहोत. रूम 1 नंबर आहे. मी तुम्हाला रूम दाखवतो. हे कपाट आणि हे वॉशरूम. आणि ह्याचं मेन अट्रॅक्शन तुम्हाला मी दाखवतो काय ते. ह्याचं मेन अट्रॅक्शन काय माहिती आहे का, हे समोरच तुम्हाला नागेश्वर ज्योतिर्लिंग बघायला मिळेल. सो आता फ्रेश होऊया, आंघोळ वगैरे करतो आणि त्यानंतर दर्शनासाठी जाऊया. कारण उद्या आपण जाणार आहोत द्वारकेसाठी. इथून द्वारका जवळपास 16 किलोमीटर आहे. सो द्वारका उद्या पूर्ण दिवस आपण द्वारकाधीश टेम्पल, जुनं द्वारकाचं मंदिर, बाकीचे 2-3 पॉईंट आहेत ते सगळे उद्या करणार आहोत. उद्याचा स्टे मे बी द्वारकामध्ये असेल आणि परवा आपण जाणार आहोत सोमनाथचं. सोबत ह्या काही गोष्टी भेटल्या. मेड किट, डेंटल किट, कोम, फनी आणि शेविंग किट. आपण काय करत नाही. आणि हे सोप आहे. पाहतो कॉफी वगैरे काय करायचं असेल तर मिल्क पावडर वगैरे दिले. सकाळी काम नाही. चला आता फ्रेश झालो आहे. समोरच नागेश्वराचं मंदिर आहे, त्याचं दर्शन घेऊन येऊ. नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं. होप सो गर्दी कमी असेल म्हणजे लवकर दर्शन होईल. आणि हॉटेल आपलं मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे. मंदिर मागे आहे आणि हे इथे हॉटेल. सो चालतच चाललो. नागेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून गुजरात राज्यातील द्वारका नजीक स्थित आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून असे मानले जाते की या ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व भयांचा नाश होतो. या मंदिराचा उल्लेख शिवपुराणात असून महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. पुराणानुसार दरुक नावाच्या राक्षसाने शिवभक्त आणि व्यापारी सुप्रिय याला बंदी बनवले होते. सुप्रिय अखंड ओम नमः शिवाय जप करत राहिला. त्यामुळे प्रसन्न होऊन भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांनी दरुकाचा पराभव करून भक्तांची सुटका केली. यानंतर येथे ज्योतिर्लिंग प्रकट झाले, जे आज नागेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. द्वारकापुरीच्या नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या आवारात भगवान शंकराची ध्यानस्थ अवस्थेत अतिशय सुंदर आणि विशाल मूर्ती आहे. त्यामुळे मंदिर 3 किलोमीटर अंतरावरून दिसते. ही मूर्ती 125 फूट उंच आणि 25 फूट रुंद आहे. मंदिराचे दर्शन करून आम्ही घरी परतलो.